हॅलो हॅलो हॅलो. नमस्कार मंडळी, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत आहे नेटबेटच्या लाईफ MBA पार्ट 2 मध्ये 2.0 मध्ये. आणि एक नेहमीप्रमाणे एक जबरदस्त सत्र घेऊन मी तुमच्या समोर आलेलो आहे. नवीन सुरुवात आहे MBA पार्ट 2 ची. मागचा MBA आपण 1 वर्षाचा केला होता. या वर्षीचा MBA 1.5 वर्षाचा असणार आहे. 18 महिन्याचं जबरदस्त लर्निंग आपल्याला मिळवायचं आहे मराठीमधून विनामूल्य ऑनलाईन आपल्या घरी बसून. खूप 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 मनापासून स्वागत आहे. मगाशी बरेच जण सांगत होते आवाज नाही येते, पण आता येत असेल तर मला क्विकली कमेंट्स मध्ये एकदा सांगा, तुम्हाला माझा व्हिडिओ बरोबर दिसतोय का, आवाज ऐकू येतोय का, मी माइंड मॅप शेअर केलाय तो माइंड मॅप बरोबर दिसतोय का. टाईप येस जर तुम्हाला AV बरोबर दिसत असेल, किंवा AV ओके असं टाईप करा तरी चालेल. कमेंट्स मध्ये टाईप करा. आपण कमेंट्सच्या माध्यमातून कम्युनिकेट करणार आहोत. वंडरफुल, ग्रेट ग्रेट. खूप 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 मनापासून स्वागत. सो मंडळी, जास्त वेळ न घालवता आपण थेट सुरुवात करूया. पण सुरुवात करण्याच्या आधी मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. प्रश्न तुमच्या समोर एका पोलच्या मार्गाने दिसत असेल तुम्हाला. आता तुम्हाला फक्त सांगायचं की तुमच्यापैकी किती जण पहिलंच MBA लेक्चर अटेंड करत आहेत नेटबेटचं. काही जण असतील ज्यांनी गेल्या वेळेला पण केलेलं असेल, काही जण असतील जे कम्प्लिटली नवे असतील. वाव, बरेच जण आहेत जे फर्स्ट टाइम अटेंड करतायत. क्विकली ओके गुड. ऑलमोस्ट 85% लोक जे आहेत ते नवे आहेत आणि 15-16% लोक जुने आहेत. सो तुम्हा सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आता मी हा पोल थांबवतोय आणि आता मी जातोय आपल्या विषयाकडे. सो हा प्रश्न मी तुम्हाला का विचारला, बेसिकली आय वॉन्ट टू अंडरस्टँड की तुमच्यापैकी किती जणांना हा MBA चा कॉन्सेप्ट माहिती आहे आणि आपण कशा प्रकारे इथे शिकवतो. आधी मी झूमवर सेशन घेत होतो, पण या वेळपासून आम्ही एक वेगळा प्लॅटफॉर्म इथे वापरत आहोत, कारण त्याच्यामध्ये नंबर ऑफ मेंबर्स जे आहेत ते जास्त अटेंडीज आपण घेऊ शकतो. आणि झूमवर गेले काही महिने प्रॉब्लेम्स येत होते मला, म्हणून मग आता हा नवीन प्लॅटफॉर्म वापरत आहे. हा कसा वाटतोय तुम्हाला, याचा लुक अँड फील कसा वाटतोय तुम्हाला, वापरा सोपा वाटतोय का, ते मला जाणून घ्यायचंय. तर ते पण मला कमेंट्स मध्ये सांगा. ग्रेट ग्रेट ग्रेट. थँक्यू, थँक्स अलॉट फ्रेंड्स, धन्यवाद. चला तर मग आता आपण सुरुवात करूया. मी इथे माइंड मॅप ओपन केलेला आहे. माइंड मॅप तुम्हाला दिसत असेल, मी थोडा मोठा पण करत जाईल मधून मधून, म्हणजे तुम्हाला आणखीन डिटेल दिसेल. जे लोक नवीन आहेत त्यांना त्यांच्या माहिती करता सांगतो. आता तुम्हाला स्क्रीनवर जो दिसत आहे तो माइंड मॅप आहे. आणि या माइंड मॅप मध्ये जस्ट अ मिनिट, just stop this. हा, आता मी पुन्हा माइंड मॅप पुन्हा पहिल्यापासून ओपन करतोय. जस्ट अ मिनिट. परफेक्ट. आता तुम्हाला इथे स्क्रीनवर माइंड मॅप दिसत असेल. हा माइंड मॅप मी मोठा केलेला आहे आणि थोडा आणखीनही मोठा करतो इथे. सो माइंड मॅप मी का वापरतो, कारण कुठलेही कॉन्सेप्ट जे आहेत ते विषयानुसार ब्रेक करण्यात सोपे पडतात, बनवायसाठी पण फास्ट आहे आणि लक्षात ठेवण्यासाठी पण चांगला आहे. आणि म्हणून तुम्ही पण पुढे, याच्या पुढे जेव्हा जे पहिल्यांदाच माइंड मॅप बघत असतील त्यांना सांगणं आहे की आपण विचार जो करतो तो माइंड मॅपच्या माध्यमातून करतो. नॅचरली आपला ब्रेन जसा डेव्हलप झालेला आहे, ब्रांचेस
जसं आता इथे तुम्हाला वेगवेगळ्या ब्रांचेस दिसत आहेत तसा विचार करायला तुम्हाला उद्युक्त करणार आहे. आणि ही जी थिंकिंग मेथड आहे ती तुम्हाला शिकायची आहे. आणि ऑब्व्हियसली आज लगेच नाही, पण येत्या काही भागांमध्ये मी माइंड मॅप बद्दल पण आणखी डिटेलमध्ये सांगेन. पण हे जे प्रेझेंटेशन टूल मी वापरतोय त्याला माइंड मॅप असं म्हणतात, एवढं लक्षात घ्या. सो लेट स्टार्ट विथ टुडेज टॉपिक. आजचा टॉपिक जो आहे आपण बघणार आहोत, नवीन क्रिएटिव्ह आयडियाज कशा शोधायच्या. ओके, आयडियाज सगळीकडे आहेत आणि आयडियाज सगळीकडे आवश्यक असतात, बरोबर की नाही. कुठलीही गोष्ट एका आयडियापासून सुरू होते. असं म्हणतात की आयडियाला फार व्हॅल्यू नाही आहे, एक्झिक्युशनला व्हॅल्यू आहे. ते तर खरं आहे, नाही असं नाही. पण एक चांगली आयडिया तुम्हाला इतरांच्या 4 पावलं पुढे नेऊन ठेवू शकते आणि एक चांगली आयडिया कम्प्लीट लाईफ पण बदलू शकते. माझं स्वतःचं लाईफ एका आयडियाने बदललं कसं ते मी तुम्हाला या सेशनमध्ये सांगेनच. पण हा आपला आजचा विषय आहे थिंक स्मार्ट सिरीजचा, की नव्या कल्पना कशा शोधाव्यात. ओके, आणि विल स्टार्ट विथ एकदम फंडामेंटल बेसिक्स, की आयडिया म्हणजे काय, नेमकं आयडिया म्हणजे काय, व्हॉट इज अन आयडिया. इथून आपण सुरुवात करूया. चला आता मला सांगा तुम्ही कमेंट्समध्ये तुमच्या मते आयडिया म्हणजे काय, कल्पना म्हणजे काय. आणि मी माझ्या फोनमध्ये इथे कमेंट्स बघतोय, सो मध्ये मध्ये मी स्क्रीन कडे बघणार नाही, तर घाबरू नका. कमेंट्स मध्ये सांगा, प्रत्येकाने पार्टिसिपेट करायचं आहे. कमेंट्स मध्ये सांगा. क्रिएटिव्ह थिंकिंग, नवीन कल्पना, न्यू इनोव्हेशन, थॉट, शॉर्टकट विदाउट अफेक्टिंग आउटपुट. अरे वा, वेगळं काहीतरी, नवीन काहीतरी सुचणे, क्रिएटिव्हिटी. थॉट विच कॅन जनरेट व्हॅल्यू. व्हेरी गुड, फार चांगलं लिहिलंय सचिन यांनी. थॉट विच कॅन जनरेट व्हॅल्यू. कारण आपल्याला डोक्यात बरेचसे थॉट्स येत असतात, पण सगळे थॉट व्हॅल्युएबल असतात का, नसतात. सगळे थॉट व्हॅल्यू क्रिएट करतात का, नाही. तो व्हेरी गुड डेफिनेशन. ही डेफिनेशन नाही म्हणू शकत, पण व्हेरी गुड एक्सप्लेनेशन. ओके ओके, वंडरफुल. सो मंडळी, जेव्हा मी या सेशनची प्लॅनिंग करत होतो, अभ्यास करत होतो, तेव्हा मी पहिल्यांदा जाऊन याचं ओरिजिन बघितलं, की हा शब्द आयडिया शब्द आला कुठून आहे. ओके, आणि सगळे इंग्लिश शब्द लॅटिन मधून आलेले आहेत, तसा हा पण शब्द लॅटिन मधूनच आलेला आहे. मूळ शब्द जो आहे लॅटिन शब्द, त्याचं नाव, त्याचा उच्चार आहे IDN, IDEIN. त्या IDN पासून इंग्रजीमध्ये आयडिया हा शब्द आला. आता हा मूळ शब्द जो IDN आहे ना, त्याचा मूळ अर्थ जो काय होता लॅटिन भाषेमध्ये, तो काय होता, टू सी. म्हणजे काय, बघणे. त्याचा शब्दशः अर्थ होतो बघणे. आणि कंसामध्ये नुसतं बघणे नव्हे, तर पॅटर्न्स बघणे. प्रत्येक गोष्टीमध्ये एक पॅटर्न असतो. तो पॅटर्न ज्याला बघता येतो, म्हणजेच ज्याला ऑब्झर्व नीट करता येतं, त्याला आयडिया येतात. सो आयडिया इज इक्वल टू ऑब्झर्वेशन. हे खूप महत्वाचं आहे, कारण आपलं पूर्ण आयडिया बनवण्याची जी पुढची आपली जर्नी आहे, ती सगळी या एका गोष्टीवर डिपेंडंट आहे. आयडिया म्हणजे पॅटर्न शोधणे. मग त्या पॅटर्न मध्ये आपल्याला मिसमॅच दिसतो, मग त्या पॅटर्न मध्ये आपल्याला काहीतरी वेगळं दिसतं, आणि मग त्यातून आयडिया येते. एक सोपं उदाहरण घेऊन आपण पुढे जाऊया. झाडावरून खाली पडलेला सफरचंद, बरोबर, सगळ्यांनी बघितला असेल, कितीतरी लोकांनी न्यूटनच्या पण आधी तो बघितला असेल. पण न्यूटनने पॅटर्नचा विचार केला, की हा खालीच का पडतोय. ओके, सो सेम गोष्ट जी जगाला दिसते, ती क्रिएटिव्ह माणसाला वेगळी दिसते, कारण तो पॅटर्न त्याच्यात शोधतो. आपल्याला ते शिकायचंय, पॅटर्न शोधायला. ओके, साऊंड्स इंटरेस्टिंग. तुम्हाला हे शिकायला आवडेल का, तुमचं ऑब्झर्वेशन इम्प्रूव्ह करायला आवडेल का, कमेंट्स मध्ये येस टाईप करा. माझा आवाज क्लिअर येत नसेल तर प्लीज हेडफोन लावा, आणि मी माझा फॅन बंद करतो, म्हणजे थोडासा जर डिस्टर्बन्स तिथून असेल तर तो पण आपण घालूया.
ओके, गुड. मला तुमच्या कमेंट्स वाचू द्यात. परफेक्ट. ओके, चला आता मग बेसिक फंडामेंटल आपले क्लिअर झालेत. आपण काय शिकायला इथे आलेलो आहोत. आता थोडासा एक इंट्रोडक्टरी फेज घेतो जिथे मी तुम्हाला माझ्याबद्दल सांगतो आणि या लाईफ MBA बद्दल पण सांगतो. बेसिकली मित्रांनो, नेटभेट ही जी संस्था आहे, या संस्थेचा मी फाउंडर आहे. माझं नाव सलील सुधाकर चौधरी. नेटभेटच्या नावातच आहे बघा, नेट भेट. जसं आता आपण नेटवर भेटतोय, अगदी तीच संकल्पना घेऊन आम्ही काम सुरू केलं आणि त्याच्यामधून ऑनलाईन शिक्षण मराठीमधून सगळीकडे पोहोचवणं. सो आमचं जर तुम्ही मुख्य कार्य बघितलं तर मराठी ऑनलाईन एज्युकेशन. ओके, या 3 शब्दांमध्ये आमचं सगळं काम येतं. आम्ही मराठीतून काम करतो कारण जास्तीत जास्त मराठी लोकांपर्यंत शिक्षण पोहोचावं. ऑनलाईन काम करतो कारण अगेन जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता यावं. आता तुम्हीच बघा, जगाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यातून तुम्ही हे सेशन बघताय. सो ऑनलाईन असल्यामुळे ते शक्य आहे. आणि तिसरं एज्युकेशन, जे सगळ्यात महत्वाचं आहे. फंडामेंटली माणसाचं आयुष्य बदलण्याची ताकद कुठल्या गोष्टीमध्ये असेल तर ते म्हणजे शिक्षण, एज्युकेशन. आणि म्हणून या 3 गोष्टींवर आम्ही काम करतोय, मराठी, ऑनलाईन आणि एज्युकेशन. काम करतोय म्हणजे काय, तर आमचे वेगवेगळे कोर्सेस आहेत. 200 पेक्षा जास्त विषय आम्ही मराठीमधून शिकवतो. त्याच्यापैकी बरेचसे फ्री आहेत, काही पेड विषय पण आहेत त्याच्यामध्ये, ज्यामध्ये बिझनेस, मॅनेजमेंट, शेअर मार्केट, कला, संगीत, म्युझिक, आर्ट, सायन्स, मॅथ्स असे खूप सारे विषय आम्ही कव्हर केलेले आहेत. आणि अजूनही नवे नवे विषय आम्ही त्याच्यामध्ये ऍड करत आहोत. हे 200 कोर्सेस शिकणारे लोक, मला सांगायला आनंद होतोय की 1 लाखापेक्षा जास्त आहेत जे नेटबेटचे विद्यार्थी आहेत, जे जगातील 18 देशांमध्ये पोहोचलेले आहेत. सो वर्ल्ड वाईड नेटबेटचे विद्यार्थी पोहोचलेले आहेत, जगातील 18 देशांमध्ये आहेत. आणि हे सगळं करण्यामागचं आमचं विजन जे आहे ते मी नेहमी प्रत्येक सेशनमध्ये सांगतो. ते तुम्हालाही सांगणं तितकंच महत्वाचं आहे. आमचं काम आहे टू डेमोक्रेटाइज एज्युकेशन. आम्हाला शिक्षणाचं लोकशाहीकरण करायचं आहे. जगातल्या प्रत्येक माणसाला आपल्या भाषेतून शिकता यावं, आपल्या वेळेत शिकता यावं. कोणाला शिकायला कधी जमलं नसेल, कोणाकडे पैसे नव्हते, इंग्रजी येत नव्हतं, लवकर लग्न झालं, लवकर जबाबदाऱ्या आल्या, अशा अनेक चिंता आहेत लोकांच्या. माझी स्वतःची तशी होती. त्याच्यातून मात करून मी पुढे शिकत गेलो. आणि मला प्रत्येकाला असं वाटतं की प्रत्येकाने शिकावं. शिकल्यामुळे एक प्रकारचं फ्रीडम आपल्याला मिळतं, एक प्रकारचं स्वातंत्र्य आपल्याला मिळतं, जे प्रत्येकाने अनुभवावं. सो हे आमचं विजन आहे. हे विजन घेऊन आम्ही काम करत आहोत. आय होप तुम्हाला नेटबेटचं हे काम आवडत असेल, पटत असेल. जर तसं पटत असेल तर नेहमीप्रमाणे कनेक्ट असं टाईप करा, कमेंट्समध्ये कनेक्ट असं लिहा. परफेक्ट, परफेक्ट, ग्रेट, थँक्यू फ्रेंड्स. सो मी आज पहिलं सेशन आहे म्हणून थोडं जास्त डिटेलमध्ये इंट्रोडक्शन देतोय. पुढच्यापासून हे कट शॉर्ट करण्याचा प्लॅन आहे. त्यानंतर मित्रांनो थोडंसं आपल्या या MBA प्रोग्राम बद्दल पण सांगतो. बऱ्याच जणांना बरेच प्रश्न आहेत की काय आहे हा MBA कोर्स. तर हा MBA कोर्स कॉलेजमधल्या MBA सारखा नाहीये, जिथे तुम्हाला एखादी डिग्री दिली जाते किंवा एखादी पदवी दिली जाते, एखादं प्रमाणपत्र दिलं जातं. तर हा लाईफ MBA आहे. म्हणजे काय की आयुष्यामध्ये आपल्याला ज्या ज्या गोष्टी उपयोगी आहेत त्या या MBA मध्ये आपण शिकवतो. आणि या MBAचा फुल फॉर्म आहे टू मॅनेज माय लाईफ, टू बिल्ड माय लाईफ अँड टू ऍक्सलरेट माय लाईफ. जसं आपलं आयुष्य सध्या चालू आहे, अनेक त्याच्या प्रॉब्लेम्स असतील, गडबडी असतील, त्या मॅनेज करता आल्या पाहिजेत. पहिली गोष्ट, त्या मॅनेज करून मग मला जसं मला पाहिजे तसं आयुष्य मला बिल्ड करता आलं पाहिजे. दॅट इज MBA मधला B. आणि एकदा मी माझं मनासारखं आयुष्य बिल्ड केलं
की मला वेगाने पुढे जाता आला पाहिजे, दॅट इज ऍक्सलरेट माय लाईफ. ओके, सो लाईफ MBA आणि 2.0 का म्हणतोय, कारण जसं मी सुरुवातीला म्हटलं, फर्स्ट पार्ट आपला झालेला आहे गेल्या वर्षी आणि आता दुसरा पार्ट आपला सुरू होतोय. या दुसऱ्या पार्टमध्ये मित्रांनो आपण 4 वेगवेगळ्या सिरीज घेतोय. पहिली थिंक स्मार्ट जी आपण आज बघतोय, दुसरी टेक स्मार्ट, तिसरी मनी स्मार्ट आणि चौथी बुक स्मार्ट. ओके, या सिरीज आहेत. या सिरीज दर महिन्याला एक लेक्चर होणार, याचं म्हणजे महिन्याला 4 लेक्चर्स होणार आहेत, जसं आत्ता आपले होत आहेत. थिंक स्मार्ट मध्ये पर्सनल डेव्हलपमेंट, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट, ब्रेन डेव्हलपमेंट, थिंकिंग, माइंडसेट, या सगळ्या गोष्टी कव्हर होणार. ओके, जसं आज आपण क्रिएटिव्ह आयडियाज बद्दल बोलतोय, हे थिंकिंगशी रिलेटेड आहे, म्हणून आपण थिंक स्मार्ट मध्ये घेतलंय. त्याच्यानंतर आपण एक सेशन बघणार टेक स्मार्टचं, ज्याच्यामध्ये टेक्नॉलॉजी बघणार. आत्ताच्या जगामध्ये टेक्नॉलॉजी माहिती असणं, वापरता येणं खूप महत्वाचं आहे, ते आपण शिकणार. त्याच्यानंतर तिसरी सिरीज आहे मनी स्मार्ट, ज्याच्यामध्ये आपण पैशाशी संबंधित गोष्टी शिकणार. आपल्या इन्व्हेस्टमेंट्स, फायनान्सेस, इन्शुरन्स, टॅक्सेस, कर्ज, या सगळ्या गोष्टींबद्दल मी तुम्हाला खूप मार्गदर्शन करणार आहे. आणि चौथी सिरीज आपण बघणार आहोत, ती आहे बुक स्मार्ट, ज्याच्यामध्ये जगातली सर्वोत्तम इंग्रजी पुस्तकं मी तुमच्या समोर मराठीतून सादर करणार आहे. कारण पुस्तकं बऱ्याच जणांना वाचण्याची इच्छा असते, पण वाचता येत नाहीत. अगेन भाषेची अडचण होते किंवा कंटाळा येतो वाचायला, बरोबर की नाही. तर काही अडचण असू दे, ती मराठीतून सांगण्याचा माझा प्रयत्न असेल आणि सोपी करून सांगण्याचा असेल. या 4 सिरीज लाईव्ह असतील, फ्री असतील, ऑनलाईन असतील, मराठीतून असतील. हा आहे आपला MBA आणि हा पूर्ण 18 महिने आहे. 18 महिन्यामधले 15 महिने लेक्चर्स असणार आहेत आणि मध्ये मध्ये आपण एक महिन्याची गॅप घेणार, ज्या गॅपमध्ये टेस्ट असणार आहेत. ओके, सो तुम्ही नेटबेटच्या मोबाईल ॲपमध्ये जाऊन लाईव्ह टेस्ट देऊ शकता आणि त्या टेस्टचे तुम्हाला लगेचच मार्क्स पण बघता येतील, जस्ट की टू अंडरस्टँड की तुम्हाला किती समजलाय विषय. ओके, साधारण एक दर 3 महिन्यांनी किंवा दर 4 महिन्यांनी एक टेस्ट असणार आहे. सो हे आहे आपल्या MBAचं इनफॉर्मल स्ट्रक्चर. इनफॉर्मल MBAचं इनफॉर्मल स्ट्रक्चर. ती टेस्ट देणं गरजेचं नाहीये. तुम्हाला वाटली तर द्या, नाही वाटलं तर नका देऊ, कारण आपण सगळे इथे ग्रोनअप्स आहोत, ऍडल्ट्स आहोत. त्याच्यामुळे असं नाही की एखादा सिलेबस पूर्ण करायचा आहे म्हणून मी शिकवतोय. या 4 सिरीज आहेत, दर महिन्याला होणार आहेत. तुम्हाला वाटलं हा विषय आज बोरिंग आहे तर तुम्ही नका येऊ, तुम्हाला वाटलं इंटरेस्टिंग आहे तर तुम्ही या. कम्प्लिटली अप टू यू. दिस इज अ फ्लेक्झिबल MBA. सगळे लाईव्ह सेशन जे आहेत ते फ्री ऑफ कॉस्ट आहेत आणि याचं रेकॉर्डिंग जे आहे ते आम्ही नॉमिनल चार्जेस मध्ये देतो, कारण रेकॉर्डिंग जर तुम्हाला तुमच्याकडे ठेवायचं असेल, नंतर पुन्हा बघायचं असेल, तर त्याच्यासाठी जी कॉस्ट आहे ती कॉस्ट आम्ही तुमच्याकडून घेतो. बट अदरवाईज लाईव्ह सेशन कम्प्लिटली फ्री आहे. कसा वाटला हा MBAचा कॉन्सेप्ट मला सांगा, मला तुमच्या कमेंट्स वाचायला आवडतील. सो तुम्हाला करायचं एवढंच आहे की प्रत्येक सेशन्सला अटेंड करा, कारण लाईव्ह सेशन्स फ्री आहेत. जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना सांगा, कारण आता जे सुरुवात होते आणि पुढे आपल्याला भरपूर 18 महिने शिकायचं आहे. सो त्यांचं पण मिस होऊ नये म्हणून जास्तीत जास्त आपल्या मित्रमंडळींना सांगा. तिसरी गोष्ट, दर महिन्याला व्हॉट्सअप ग्रुपमध्ये स्केड्यूल येतं. सो तुम्ही त्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये राहा MBAच्या. जर जॉईन केलं नसेल तर मी आता थोड्या वेळाने पुन्हा लिंक देईन. तिथे दर महिन्याच्या सुरुवातीला आम्ही वेळापत्रक पाठवतो, तारखा ठरवतो, जेणेकरून तुम्हाला तुमचा महिना प्लॅन करता येईल. आणि 99% टाइम आम्ही शेड्यूल चेंज करत नाही, ज्या वेळा ठरवल्यात त्या वेळांमध्येच ते घेतो सेशन्स. ओके, सो दर महिन्याला 4 म्हणजे 8 तासाचं दर महिन्याचं एज्युकेशन तुमचं गॅरंटीड आहे. गॅरंटीड मी का म्हणतोय, कारण तुम्ही अदरवाईज युट्यूबवर बरंच काही बघत असाल, व्हॉट्सअपवर बरंच काही वाचत असाल, पण ते फोकस नसतं, एखाद्या विषयामध्ये डीप मध्ये जात नाही तुम्ही. आणि त्याच्यासाठी हा फॉर्मॅट आहे आपला. जर हाच व्हिडिओ मी डायरेक्ट युट्यूबवर टाकला असता तर तुमच्यापैकी कुणीही बघितलं नसतं, कारण तो 2 तासाचा झाला असता. आता लाईव्ह आहे, फोकस्ड आहे, एक थीम घेऊन आपण शिकतोय, म्हणून ते इफेक्टिव्ह होतं. ओके, सो हे पुरे झालं आता इंट्रोडक्शन. ऑलरेडी आपण बराच वेळ इंट्रोडक्शन मध्ये घालवलाय. आता थेट विषयाकडे जाऊया. तुमच्या सगळ्या कमेंट्स मला इथे दिसत आहेत. परफेक्ट, थँक्यू, थँक्स अलॉट. मेक शुअर की तुम्ही तुमच्या मित्रमंडळींना इन्व्हाइट कराल या MBA मध्ये, कारण हा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. चला, सो क्रिएटिव्ह आयडियाज किंवा नव्या आयडियाज कुठून शोधायच्या याच्याबद्दल आपण आज शिकतो आहोत.
त्याचे 2 पार्ट आहेत. पहिल्या पार्टमध्ये आपली थिंकिंग कशी डेव्हलप करायची, ओके, ते मी तुम्हाला सांगणार आहे. ओव्हरऑल थिंकिंग म्हणजे कधी आपण असा विचार नाही करत ना की चला आज नवीन आयडिया शोधूया, बरोबर की नाही. आपण नॉर्मल असतो आणि मग मध्येच कुठून तरी आपल्याला आयडिया येते. ओके, काही लोकांना खूप आयडिया येतात, काही लोकांना कमी आयडिया येतात, काही लोकांना बिलकुल येत नाहीत. त्याचं कारण आहे की आपल्या शेतीची मशागत म्हणजे आपलं ब्रेन जे आहे त्या त्या ब्रेनची शेती जी आहे त्याची लहानपणापासून जशी मशागत झाली आहे त्याच्यामुळे आपल्याला युक्ती येते किंवा आयडिया येते किंवा कल्पना येते किंवा नाही येत. ओके, लहानपणापासून क्वेश्चन्स विचारायला, प्रश्न विचारायला आपल्याला बंदी केलेली असते बघा. कोणी म्हटलं तुम्ही टीचरला प्रश्न विचारायला गेला तर टीचर म्हणणार नाही अरे वा ये तुझ्याकडे प्रश्न आहे चल आपण सॉल्व्ह करू. टीचर विल से तो सिलेबस आहे त्याच्यातलं कर. टीचर विल से तुला सांगितलं तेवढं कर. टीचर विल आस्क क्वेश्चन्स आणि आपल्याकडून आन्सर एक्सपेक्ट केले जातात. ओके, सो लहानपणापासून आपल्या ब्रेनला उत्तर देण्याची सवय लागते आणि ती पण शोधून नाही. अनफॉर्च्युनेटली तुम्हाला कधी शाळेत असताना उत्तर शोधायला त्रास झाला का? तुम्हाला माहिती होतं या धड्यामध्ये पुस्तकाच्या खाली प्रश्नांची उत्तरं आहेत किंवा या गाईडमध्ये उत्तरं आहेत किंवा या क्लासमध्ये उत्तर मिळणार आहेत किंवा सरांनी या वर्गपाठामध्ये बनवून दिलेली आहेत. तुम्हाला उत्तर शोधावी लागली तिथे खरा प्रॉब्लेम आला, बरोबर की नाही. सो आपली जी शेतीची मशागत आहे लहानपणापासून फार विचित्र झालेली आहे, वाईट झालेली आहे आणि त्यामुळे आपल्याला इनोव्हेटिव्ह कल्पना शोधण्यात कठीण वाटतं ते. आणि म्हणून सगळ्यात पहिल्यांदा आपण आपली थिंकिंग जी आहे ती स्ट्रेट करण्यासाठी आत्ता काय करू शकतो. ऑब्व्हियसली आपण आता परत शाळेत नाही जाऊ शकत, पण आत्ता या घडीला आपण काय काय करू शकतो ते आपण बघणार आहोत. आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला स्पेसिफिक काही टूल्स देणार आहे. ओके, ते टूल्स नव्या नव्या आयडिया जनरेट करण्यासाठी जगभर वापरले जातात. अनेक मोठ्या मोठ्या कंपन्यांमध्ये वापरले जातात आणि मी तुम्हाला खूप उदाहरणं सांगणार आहे, खूप स्टोरीज, रिअल स्टोरीज, खऱ्या स्टोरीज सांगणार आहे ज्याच्यामधून ऍक्च्युली त्या आयडिया कशा जन्माला आल्या आणि त्या कशा वापरल्या ते तुम्हाला बघता येईल आणि त्याच्यातून शिकता येईल. ओके, आणि त्याच्यानंतर आपण क्वेश्चन्स घेऊया. जर तुमचे काही प्रश्न असले तर ते मी घेईन आणि मी मध्ये मध्ये पण प्रश्न विचारण्यासाठी तुम्हाला संधी देणारच आहे. ओके, सो वेअर गुड आयडियाज कम्स फ्रॉम, नव्या आयडिया, चांगल्या आयडिया नेमक्या येतात कुठून ते आपण बघायला सुरुवात करूया. ओके, तर पहिलं जे आहे आपल्या शेतीची मशागत करण्यासाठी आपल्याला जे करायचं आहे ते म्हणजे एन्व्हायरमेंट, आपलं वातावरण, आपण जिथे राहतोय. ओके, आपण ज्या भागात राहतो, ज्या व्यक्तींबरोबर टाइम स्पेंड करतो, जी पुस्तकं वाचतो, जे व्हिडिओज बघतो, जे एंटरटेनमेंट बघतो आहोत, ते सगळं वातावरण जे आहे ते आपल्याला नव्या कल्पना येण्यापासून थांबवतं किंवा नव्या कल्पना शोधून देतं. सो तुमचं वातावरण जे आहे ते सुधरवा. जर तुम्हाला वाटत असेल मला कल्पना कमी येत आहेत तर याचा अर्थ काय माहितीये, तुम्ही तुमच्यापेक्षा जास्त क्रिएटिव्ह लोकांमध्ये नाही राहत आहात. तुम्ही त्याच लोकांमध्ये राहतायत जे असे डोळ्यासमोर झापडं लावून चालतायत आणि खुश आहेत त्याच्यामध्ये. क्रिएटिव्ह माणूस प्रश्न विचारतो त्याच्यामुळे तो लोकांना आवडत नाही, त्रासदायक वाटतं. तुम्ही इमॅजिन करा, तुम्ही इमॅजिन करण्याची गरज नाही, तुम्ही आठवा की असे कितीतरी लोक तुमच्या संपर्कात असतील जे प्रश्न विचारतात म्हणून तुम्हाला आवडत नाहीत, बरोबर की नाही. किंवा कदाचित तुम्ही त्यांच्यापैकी एक असाल, पण खरं ते लोक तुम्हाला विचार करायला शिकवतात. ते लोक तुमच्या शेतीची चुकीची मशागत करेक्ट करतायत. सो सगळ्यात पहिल्यांदा एम्ब्रेस क्वेश्चन. कोणी प्रश्न विचारला तर रागवू नका. ओके, एन्व्हायरमेंट आपलं सुधारायचं असेल, चांगली पुस्तकं वाचायला सुरू करा, चांगल्या प्रतीचे व्हिडिओ बघायला सुरू करा, चांगल्या लोकांबरोबर टाइम स्पेंड करायला सुरू करा, नव्या गोष्टी शिकायला सुरू करा, कम्प्लिटली वेगळ्या क्षेत्रातल्या गोष्टी शिकायला सुरू करा. म्हणजे समजा तुम्ही अकाउंटंट आहात तर तुम्ही फक्त अकाउंटिंग फायनान्सच अभ्यास करत राहिलं पाहिजे असं नाहीये. मध्येच कधीतरी रॅन्डम मूवी कसा बनवायचा, व्हिडिओ शूटिंग कसं करायचं, सोशल मीडिया म्हणजे काय, अशा एकदम रॅन्डम विषयांबद्दल विचार करायला सुरू करा, वाचायला सुरू करा आणि त्याच्याने तुमचं एन्व्हायरमेंट डेव्हलप व्हायला सुरू होईल. ओके, तुम्हाला या पहिल्या पॉइंटमध्येच लक्षात आलं असेल आपली गडबड कुठे झालेली आहे लहानपणापासून. ओके, एक एक्झाम्पल तुम्हाला सांगतो. रेड बुल सगळ्यांना माहिती आहे, सगळ्यांनी पिलंय की नाही माहिती नाही, पण माहिती तर सगळ्यांना असेल. रेड बुल एनर्जी ड्रिंक. रेड बुलचा फाउंडर त्याच्या कंपनीच्या कामासाठी परदेशात गेला होता. मला आता तो एक्झॅक्टली देश आठवत नाहीये, पण समथिंग लाईक इंडोनेशिया वगैरे टाईप, मलेशिया असा कुठला तरी देश होता. तिथे तो गेला होता आणि तिथे एक फॅक्टरी होती. त्या फॅक्टरीचे वर्कर्स ब्रेकमध्ये म्हणजे काम झाल्यानंतर जेव्हा
आराम करायसाठी बसायचे तेव्हा एक ड्रिंक प्यायचे आणि ते ड्रिंक ते म्हणायचे की याच्याने आम्हाला ताकद येते, एनर्जी येते. आणि त्याने पण ते ड्रिंक पिऊन बघितलं आणि त्याला वाटतं की खरंच हे भारी आहे. आणि त्याला लगेच कळलं की अरे हे आपल्याकडे नाही आहे, आपल्या कंट्रीमध्ये ना कोणाला माहिती नाही आहे. आणि मग त्याने तो त्यांच्याकडून फॉर्म्युला घेतला, परत गेला आपल्या देशामध्ये लॉन्च केलं आणि आज रेडबुल जगभरात विकलं जात आहे. ओके, एन्व्हायरमेंट चेंज झाली, वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये गेला, आयडिया आली बघा. जरा तरी आपलं एन्व्हायरमेंट जे रोजचं आपल्या त्याच गोष्टी आहेत त्याच्यात नव्या कल्पना येत नाहीत. आणि म्हणून कम्प्लिटली रॅन्डम गोष्टी करायला शिका. मी काय कम्प्लिटली रॅन्डम गोष्ट करतो माहितीये, मी वेगळ्या भाषांमधले पिक्चर बघतो. मला ती भाषा नाही समजली तरी खाली ते इंग्लिश सबटायटल्स येतात. कधी जापनीज मूवी बघतो, कधी कोरियन बघतो, कधी तुर्किश बघतो, कधी इजिप्शियन बघतो, वेगवेगळ्या लँग्वेजेस मधल्या. आणि त्याच्यामुळे कल्चर तर समजतात, पण कम्प्लीट वेगळ्या एन्व्हायरमेंटमध्ये जाऊन येतो आपण 3 तासापुरता, 2 तासापुरता. एन्व्हायरमेंट चेंज करा, दॅट विल गिव्ह लॉट ऑफ गुड आयडियाज. पहिलाच पॉईंट होता, कसा वाटला सांगा. ई असा टाईप करा जर हा पटला असेल तर. ई फॉर एन्व्हायरमेंट. परफेक्ट, व्हेरी गुड, थँक्यू फ्रेंड्स, वंडरफुल. सो आता पुढच्या पॉईंटकडे जाऊया. आणि पुढच्या पॉईंट पासून मग मी जास्त एलॉबरेट करणार नाही, पण तुम्हाला मुद्दा समजेल एवढं सांगेन. पुढचा पॉईंट आहे द हंच. द हंच म्हणजे काय माहितीये, हा इंग्लिश शब्द आहे, तो आपल्याला नाही समजला तरी चालेल, पण कधी कधी ना आपल्याला गट फील येते बघा. आपल्याला एक्झॅक्ट माहिती नसतं, डेटा नसतो, पण आपलं मन आपल्याला सांगत असतं की असं असू शकतं. त्याला म्हणतात गट फील किंवा अटकळ म्हणतात. शुद्ध मराठीमध्ये त्याला अटकळ असा शब्द आहे, अंदाज. ओके, मोस्ट ऑफ द टाइम तो अंदाज जर तुम्ही डेव्हलप केला, म्हणजे त्या अंदाज एक तुम्हाला जर गट फील आली आणि तुम्ही त्याच्या दिशेने काम केलं की ते खरंच तसं असेल किंवा खरंच तसं नसेल, त्याच्या दिशेने अजून अभ्यास केला, तर तुम्हाला चांगल्या कल्पना येतात ज्या जगाला आलेल्या नाही आहेत. ओके, आपलं जे सबकॉन्शियस माइंड आहे बऱ्याच गोष्टी आपल्याला सांगत असतात. चार्ल्स डार्विनची जी थिअरी आहे, त्याने ते इव्होल्युशनची जी थिअरी त्याने मांडली, ती काय त्याला एका रात्रीत आलेली नाही, असं की एकदम युरेका सारखा बाथरूम मधून पळत बाहेर आला की चला मला आयडिया आली, असं झालेलं नाहीये. चार्ल्स डार्विनला खूप तरुणपणीच त्याला असं डाऊट आला होता की हे इव्होल्युशनची थिअरी अशी असू शकेल, पण ती त्याने एस्टॅब्लिश करण्यासाठी तो बऱ्याच फिरला, बऱ्याच जंगलांमध्ये गेला, बरंच ऑब्झर्वेशन केलं आणि त्याच्यातून हळूहळू त्याचे ते जे गट फील होती ती हे व्हायला लागली, दृढ व्हायला लागली. आणि त्याच्यातून मग त्याला ती फायनल जी थिअरीच्या स्वरूपात त्याच्या नजरेसमोर आली. ओके, सो काहीतरी गोष्टी आपल्या मनात सुप्त आहेत आणि आपल्याला वाटतंय की हा असं असू शकतं, आणि जसं तुम्ही त्याच्यावर काम करायला सुरू करता तसं ती आयडिया आकार घ्यायला लागते आणि जगाला ती पूर्ण आकार घेतल्यानंतरच दिसते. जगाला वाटतं एका रात्रीत सुचलेलं आहे, पण ऍक्च्युली त्याच्यामध्ये बरीच वर्ष आपली स्पेंड झालेली असतात. हे आहे द हंच. म्हणजे काय, आपले गट फील्स आहेत ना, ते गट फीलवर काम करायला सुरू करा, त्याच्यावर ऍक्च्युली अनालाइज करायला, ऍक्च्युली डेटा जमा करायला सुरू करा. मग तुम्हाला तुम्हाला चांगल्या आयडिया सुचतील, ज्या जगाला वाटतील की अरे कालच सुचली, आजच सुचली, पण ती तुमच्या मनात खूप वर्षांपासून पडू नये. जसं मी तुम्हाला मराठीत शिकवतोय ना, तुम्हाला माहितीये मला मराठीत शिकवायची कल्पना सुप्तपणे मी कॉलेजला गेलो तेव्हाच पासूनची आहे. मी कॉलेजमध्ये गेलो, मी मराठी माध्यमातून शिकलोय, त्याच्यानंतर मी कॉलेजमध्ये माझी पहिली युनिट टेस्ट जी होती 30 मार्कांची, ती मी फेल झालो. ओके, मी माझ्या शाळेमध्ये असताना टॉपर स्टुडंट होतो आणि ऍक्च्युली कॉलेजच्या पहिल्याच युनिट टेस्टमध्ये फेल झालो, कारण मला इंग्रजी बिलकुल येत नव्हतं, समजतच नव्हतं काय चाललंय समोर. ओके, आणि दॅट वॉज द पॉइंट जेव्हा मी डिसाईड केलं की मी हे सगळं, जेव्हा इंजिनिअरिंग पूर्ण होईल तेव्हा मी हे सगळं मराठीत ट्रान्सलेट करेन आणि मुलांना मराठीतून शिकवेन.
ते काय मी केलं नाही, पुढची ती गोष्ट वेगळी, पण ती एक आयडिया, सुप्त आयडिया माझ्या मनात तेव्हापासून आली होती. सो सुप्त कल्पनाच नंतर पुढे डेव्हलप होतात आणि म्हणून त्यांना इग्नोर करू नका. ओके. त्याच्यानंतर थर्ड, आपली शेती सुधारण्यासाठी तिसरी गोष्ट जी आपण मगाशी डिस्कस केली ती म्हणजे ऑब्झर्वेशन. ऑब्झर्वेशन करायला शिका. ओके. तर ऑब्झर्वेशन करायला शिकायचं कसं? तर सीइंग विथ द बिगिनर्स माइंड. एखाद्या लहान मुलाबरोबर बोला. एखाद्या लहान मुलाबरोबर जेव्हा तुम्ही सेम गोष्ट डिस्कस करता, तो अशा गोष्टी तुम्हाला सांगतो ज्याची तुम्हाला कधीही कल्पना पण येणार नाही. कारण ही ऑर शी इज सीइंग विथ द बिगिनर्स माइंड. आणि मग हळूहळू आपल्याला पण ते बिगिनर माइंड यायला लागतं. तुम्ही सगळ्यांनी पीके मूवी बघितला असेल. पीके मूवी मध्ये तो आमिर खान प्रश्न विचारतो ना वेगवेगळे, की त्याची उत्तरं बऱ्याच लोकांना माहितीच नसतात किंवा विचारच तसा केलेला नसतो. बिकॉज तो या जगातच पहिल्यांदा आलाय, त्याने पहिल्यांदा बघितलेल्या त्या गोष्टी, आणि म्हणून तो बिगिनर्स माइंडने विचार करू शकत होता. आणि खूप मोठी देण आहे बिगिनर्स माइंडने विचार करण्याची. आणि म्हणून लहान मुलांबरोबर खेळा, बोला. तुम्हाला एखादा डिफिकल्ट विषय वाटला तर तो लहान मुलांना दाखवा, डिस्कस करा त्यांच्याबरोबर, त्यांच्या लेवलला जाऊन. आणि व्हेन आय से लहान, खूप लहान नाही, अगदी 12, 15, 10 वर्षाची मुलं पण तुम्हाला खूप चांगल्या आयडियाज देतील. ओके. आयडिया नाही दिली तरी एक दृष्टिकोन देतील, तुम्हाला कळेल. ओके. त्याचं पण एक उदाहरण आहे. बरीचशी उदाहरणं आहेत माझ्याकडे, पण हे 3 खूप जबरदस्त उदाहरण आहेत. ओके. पहिलं उदाहरण आहे वेल्क्रो. तुम्हाला माहिती आहे का वेल्क्रो? ती एक लॉक करण्यासाठी पट्टी असते बघा, आपण ह्याला लावतो जनरली बॅग्सला किंवा पर्सला वगैरे असते. टेम्पररी लॉक करण्यासाठी एक पट्टी असते, वेल्क्रो म्हणतात त्याला. तर त्या वेल्क्रोची आयडिया कुठून आली माहितीये त्याच्या फाउंडरला? त्याचा जो कुत्रा होता, त्या कुत्र्याच्या केसांमध्ये हे पालापाचोळा आणि छोटे बारीक कण अडकून राहायचे, फर जी असते कुत्र्याची त्याच्यात. तर त्याच्यातून त्याला कल्पना आली की अरे हे खूप सारे बारीक 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 केस आहेत ना, त्याच्यामध्ये गोष्टी अडकतात, चिकटतात. आणि त्याच्यावरून त्याला त्या चिकटपट्टीची, वेल्क्रोची आयडिया आली आणि त्याने ती डेव्हलप केली. सो ऑब्झर्वेशन जर तुम्ही प्रॉपरली केलं, आपल्या आजूबाजूच्या घटना आहेत. ओके. मायक्रोवेव्हचा शोध कसा लागला? रडारवर एक इंजिनियर काम करत होता, रडार टेक्नॉलॉजीमध्ये, आणि त्याच्या खिशामध्ये चॉकलेट होतं आणि त्याच्या लक्षात आलं की ते चॉकलेट वितळलं. आणि मग त्याने विचार केला की का वितळलं असेल हे? तर आजूबाजूला त्या वेव्स होत्या, रडारवर काम करत होता म्हणून. त्याच्यातून मग त्याला डाऊट आला. मग त्याने पुढे संशोधन केलं आणि कळलं की अरे, मायक्रोवेव्ह ओव्हन आपण तयार करू शकतो, मायक्रोवेव्ह नावाची गोष्ट आपण तयार करू शकतो, आणि ती त्याने केली आणि मग ती जगाला मिळाली. तिसरं ग्रॅव्हिटीचं एक्झाम्पल आपण मगाशीच बघितलं. न्यूटनने जो वरून सफरचंद पडलेला बघितला, बऱ्याच लोकांनी तो पॅटर्न ऑब्झर्व नाही केला किंवा इग्नोर केला की ठीक आहे सगळं पडत असतं खाली, पण तो खालीच का पडला हे एखादं लहान मूल, नवखं मूल, बाळच विचार करू शकतो तसा. ओके. सो प्रॉब्लेम, खरा नव्या कल्पना शोधण्यामधला खरा प्रॉब्लेम काय माहितीये? खरा प्रॉब्लेम हा आहे की प्रश्न नाही आपल्याला शोधता येत. जर प्रश्न शोधले ना तर उत्तर शोधणं कठीण नाहीये. प्रश्न शोधायला सुरू करा. आपल्या आयुष्यामध्ये जे काही चाललंय ते ऍज इट इज ऍक्सेप्ट करू नका. ऍज इट इज ऍक्सेप्ट केलं तर नव्या कल्पना येणार नाहीत. स्वतःला सवय लावा विचारण्याची की का मी वेगळं करू शकत नाही, का हे असंच का करायचं. वेगळा विचार जर तुम्ही तुमच्या डेलीच्या ऍक्टिव्हिटीमध्ये आणलात, अगदी साधी गोष्ट तुम्हाला सांगतो, तुम्ही प्रॅक्टिस करून बघा. उद्या सकाळी जेव्हा उठल्यानंतर ब्रश कराल, तर तुम्ही जर राईट हँड असाल, राईट हँडने करताय, तर लेफ्ट हँडने करून बघा उद्या ब्रश. आणि दॅट इज हाऊ यू डेव्हलप युअर ब्रेन टू थिंक डिफरंट. अगदी साधी गोष्ट आहे बघा. ओके. पण अशा प्रकारे जर तुम्ही तुमचा मोल्ड तोडायला लागलात तर तुम्हाला नव्या आयडिया शिकायला मिळते. दिस वॉज पॉईंट नंबर 3, ऑब्झर्वेशन. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट घेतो, मग पुन्हा फीडबॅक घेतो तुमचा. आयडिया